सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली। त्यांनी सांगितले की पूरग्रस्त भागामध्ये वैद्यकीय पथके सतत कार्यरत असून तातडीने आरोग्य सेवा, औषधोपचार व आवश्यक लसीकरणाची सोय करण्यात आली आहे। पाण्यामुळे पसरणाऱ्या 7 रोगांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक औषध फवारणी, आरोग्य जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे। तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पूरग्रस्तांना मोफत वैद्यकीय तपासणी व आवश्यक ती मदत पुरवली जात आहे, असेही जंगम यांनी स्पष्ट केले। पावसाच्या नंतर आपल्याला सर्वात मोठा 2 आव्हान आहे। एक लोकांच्या आरोग्याबद्दल आणि गावात जे स्वच्छताबद्दल। आरोग्यासाठी आपण मागच्या 3-4 दिवसापासून आपले सर्वच शेल्टर होम मध्ये 72 शेल्टर निवारा शेड जिथे जिथे आपण स्थापन केले तिथे आपली आरोग्य यंत्रणा आहे। तिथे एक सीएचओ, आशा, एएनएम, तसं 5 लोकांची एक टीम, तसं 12-12 तासाचे 2 शिफ्ट प्रत्येक ठिकाणी आपण तैनात केलेले आहे। त्यांना जे काही औषध वगैरे पाहिजे, एस्पेशली जे फर्स्ट एड साठी जे लागणारे आपल्याला औषध आहे, म्हणजे उदाहरण फीवर साठी असतात, कॉफ, कोल्ड साठी असतात, ओआरएस, डिहायड्रेशन साठी जे असतात, आणखी अँटी स्नेक विनम वगैरे आहे, ते सगळे औषध आपण उपलब्ध करून दिलेले आहे। आज याच्यासोबत आज परत आपल्या महिला बाल विकास विभागामार्फत सर्वच शेल्टर होम मध्ये जे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून द्यायचे ते पण आपण उपलब्ध करून दिलेली आहे। आणि शक्यतो ज्या गावात किंवा जिथे शेल्टर होम आहे त्या ठिकाणी आपण एक अँब्युलन्स पण तैनात करून ठेवलेली आहे। तसेच जे गरोदर महिला आहे, एस्पेशली हाय रिस्क प्रेग्नन्सी वगैरे जे महिला असतात, जे ड्यू फॉर डिलिव्हरी असतात पुढच्या 15 दिवसात किंवा 10 दिवसामध्ये जे डिलिव्हरीसाठी असतात, जर ते लोक कनेक्टिव्हिटी नसला मग ते आपण ऐनवेळी त्यांना बाहेर काढू शकत नाही किंवा प्रत्येक 10 मिनिट पण त्याच्यासाठी खूप मूल्यवान असतात। त्यामुळे आपण ते सर्व लोकांना ऑलरेडी त्यांना शिफ्ट केलेले आहे आणि सर्वांना शक्यतो आरएच किंवा एसडीएच ला रेफर करून तिथे त्यांची ट्रीटमेंट पण चालू आहे। अँब्युलन्स प्रत्येक ठिकाणी आपण जवळच्या पीएससी मध्ये ठेवलेलेच आहे, परंतु ज्या ठिकाणी शेल्टर होम आहे त्या प्रत्येक शेल्टर होम साठी एक डेडिकेटेड अँब्युलन्सची सेवा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। आणि पुढचा एक विषय आहे की दुसरा आपले पाणी पुरवठ्याचे विषय, पिण्याची पाणीचे विषय आहे। पिण्याची पाणीचे विषय शक्यतो जे 88 गावं आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपले इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन नसल्यामुळे बोरवेल काम करत नाही किंवा ज्या ठिकाणी वॉटर सोर्स आहे जे पुराच्या पाणी आल्यामुळे ते दूषित झालेले आहे। त्यामुळे आपण काय केलं की मागच्या 2-3 दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। 35 ठिकाणी जिथपर्यंत ज्या गावापर्यंत टँकर जाण्याची रस्ता होता तिथे आपण टँकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे 24,000 लिटरची टँकर, जिथे कमीची आहे तिथे 12,000ची टँकर किंवा 5,000 लिटरची टँकर तसं दिलेले आहे। आणि काही गावामध्ये उदाहरण वांगी आहे, सिंदखेड आहे, त्या सगळ्या गावामध्ये टँकर जाण्याची सुविधा नव्हती। शिरापूर आहे, त्या ठिकाणी आपण बोटी मार्फत जारच्या पण सुविधा उपलब्ध करून दिल्या। मागच्या 1-2 दिवसामध्ये आपण जवळपास 1900 जार पण आपण उपलब्ध करून दिलेले। आज पण सकाळीपासून बरेच गावामध्ये मागणी होता, ते मागणी पण आपण पूर्ण करतोय, जारची सुविधा पण करतोय। याच्याच सोबत ज्या गावामध्ये आता आपण शेल्टर होम केलेले तिथे एक टँकर स्टँडिंग ठेवण्याची सुविधा आपण इन्स्ट्रक्शन दिले, कारण की पुढच्या 2 दिवसामध्ये परत पुराची पाणी वाढण्याची शक्यता आहे आणि शेल्टर होम मधून जे आता लोक परत गावात जातात किंवा कमी होण्याची शक्यता आहे ते परत वाढू शकतात। त्यामुळे प्रत्येक शेल्टर होमच्या अंदाजे म्हणजे मागच्या 2-3 दिवसामध्ये किंवा त्या शेल्टर होमची कॅपॅसिटी जेवढा होता, जर 2000 लोकांची क्षमता आहे, मग 2000 लोकांसाठी किती पाणी लागतं त्याच्यापैकी एक तरी मोठा टँकर तिथे असणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक टँकरमध्ये पाणी भरण्यापूर्वी, जसं आपण वारीमध्ये प्रत्येक वेळी टँकरला पाणी भरण्यापूर्वी सॅम्पल टेस्ट करून, ओटी टेस्ट करूनच नंतर टँकर भरायचा आणि त्याचे रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करणं आणि प्रत्येक डेप्युटी इंजिनियर कडून तसं परत लेखी घेणं की आतापर्यंत जर हे अमुक गावामध्ये जे शेल्टर होम होता त्याच्यामध्ये 4 केफेची जर आपण पाणी पुरवली, 4ही केफामध्ये आपण ओटी टेस्ट केला, त्याची रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करणं, ते सगळे आपण करतोय। त्याची नियोजन अगदी क्लिअर झालेली आहे आणि तसं आपण 35 ठिकाणी टँकर आता सध्या चालू आहे
आणखीन जिथे जिथे मागणी येत आहे तिथं आपण करतोय आणि जिथे मागणी नाही आहे तरी पण आपण शेल्टर होम मध्ये तिथे बॅकअप म्हणून आपण ठेवलेले आहे. हे पाणी पुरवठ्याचा विषय झाला. आणि पुढच्या 2-3 दिवसानंतर जेव्हा पाणी थोडं कमी होईल तेव्हा आपण सोर्सेसची सर्वे करून जिथे तिथे दूषित झाला त्या ठिकाणी त्याचं पाणी वापरू नये आणि ते बंद करणार सोर्स काही दिवसांसाठी. त्याच्यानंतर परत सीओडी आणि बॅक्टेरियोलॉजिकल टेस्टिंग आणि सगळे पॅरामीटर्सचे टेस्टिंग केल्यानंतरच परत त्याची वापर होणार त्याची खात्री करतो. हे एक विषय केलेले आहे. आणि प्रत्येक शेल्टर होमच्या जवळ जे आपण टँकर ठेवतो त्याच्या जवळ ज्या गावात नाहीये ते लगतच्या गावात जे आता सध्या चालू असलेले एक सोर्स पण आपण शोधून ठेवलेले आहे जिथून आपण लगेच पाणी आपण उचलता येते. हे पण नियोजन झालेले आहे. आणि पुढचा विषय आहे गावात स्वच्छतेचे विषय. गावठाणात जे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे किंवा पाणी कमी झालं तरी चिखल मोठ्या प्रमाणात अजूनही आहे ते आपण काढण्यासाठी आता पूर्ण नियोजन केलेलं आहे. प्रत्येक तालुक्यात एक नोडल ऑफिसर तसेच प्रत्येक जे मोठं गाव आहे जिथे जास्त प्रमाणे पाणी शिरलं 100% पाऊस म्हणजे पुराची पाणी शिरलं होतं त्यासाठी एक तालुका लेवलचे अधिकाऱ्यांना आपण नेमून देणार आणि त्या गावाचे ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी तसेच जवळचे गावाचे 4-5 ग्रामसेवक तसेच त्यांचे जे ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी तसेच आपले बांधकामचे जेई आहे म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि लबाचे कनिष्ठ अभियंता हे लोक कशासाठी लागतात आपल्याला चिखल वगैरे काढण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात इक्विपमेंटची गरज पडणार. जेसीबी डंपर गावात येऊन पडलेले सगळे कचरा आहे सगळे काढण्यासाठी आपल्याला फक्त मॅनफोर्स वापरून वर्कफोर्स वापरून आपण करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला इक्विपमेंटची गरज लागणार आहे. ते इक्विपमेंट पण आपण आता मॅप करून ठेवलेले आहे की या गावात जवळ कोणाकडे ट्रॅक्टर आहे कोणाच्या जेसीबी आहे. आपले इंजिनियर लोकांना सगळे माहिती आहे ट्रॅक्टर्स कुठे आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टरला आपण सोबत घेऊन ते सगळे नियोजन केलेले आहे. खरोखर आमचं नियोजन असं होतं माझी आणि कलेक्टर सरांची चर्चा पण अशी झाली होती की उद्यापासून किंवा आजपासूनच पूर्ण सफाईचे अभियान आम्ही सुरू करणार होते. परंतु परत आता पुराची शक्यता आहे आज आणि उद्या त्यामुळे 1-2 दिवस आपण थांबून त्याच्यानंतर एक पूर्णपणे कॅम्पेन घेऊन अख्ख्या गावात म्हणजे 4-5 दिवसामध्ये आपले जे यंत्रणा आहे जसं नगर परिषदचे काही कर्मचाऱ्यांना आपण घेऊ ग्रामपंचायतचे काही कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आपण 4-5 दिवस ते लोक तिथेच राहतात आणि पूर्ण गाव साफ करून चिखल वगैरे काढून त्याच्यानंतर जेटिंग मशीन वगैरे वापरून सगळे अख्ख्या गाव धुवून त्याच्यानंतर फॉगिंग वगैरे करायचं आणि पावडर वगैरे टाकून त्याच्यानंतरच गावातून बाहेर पडणार. तसं प्रत्येक गावासाठी आपण नियोजन केलेले आहे. 1-2 दिवस नंतर आपल्याला ते पूर्ण आपण अभियान सारखं आपण राबवणार आहे. आता सध्या स्थितीत आमचं पहिला प्रियोरिटी हे आहे की 2 दिवस जरी असला पण गावात जे वास वगैरे आहे ते कमी होण्यासाठी आपण शक्यतो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपल्याकडे फॉगिंग मशीन ऑलरेडी उपलब्ध आहे आणि पावडर वगैरे टाकण्याची त्यांच्याकडे कर्मचारी आणि सगळे साहित्य वगैरे आहे. त्यामुळे आज पण सकाळी सर्व बीडीओना आणि विस्तार अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की रोग वगैरे पसरू नये आणि वास वगैरे कमी होण्यासाठी प्रायमरी मेजर म्हणून आपण आता फॉगिंग वगैरे करणार जेणेकरून इन्सेक्ट्स वगैरे आणि मॉस्किटोस वगैरे कमी होईल आणि त्याच्याच सोबत पावडर वगैरे टाकून वास वगैरे कमी होण्याची आता आपण दक्षता घेते. पुढच्या 2 दिवस नंतर आपले जेव्हा पाऊस थोडासा कमी झाला मग आपण पूर्णपणे स्वच्छतेची मोहीम राबवून 10 दिवसामध्ये 8 दिवस 10 दिवसामध्ये सगळे गावात जेवढ्या गावात जे 88 गावात ते 90 गावात ज्या गावामध्ये आपले पाणी शिरलेले आहे ते सर्वच ठिकाणी आपण चिखल वगैरे काढून पूर्ण गाव स्वच्छ करून देण्याची आपण नियोजन केलेले आहे. सर बार्शीमध्ये